2 दिवस किचनचं काम चाललेलं होतं, तर आता झालेलं आहे पूर्ण काम किचनचं. तर म्हटलं चला साफसफाई करून घेऊ किचनची. आता मार्गशीर्ष महिन्यातील लास्टचा गुरुवार आहे, त्यामुळे म्हटलं किचन तर साफ झालाच पाहिजे लवकरात लवकर. 2 दिवस झाले तुम्हाला माझे व्हिडिओ आले नाही, कारण किचनचं काम असल्यामुळे सगळ्या घरात गोंधळ होता. म्हणून म्हटलं चला आजपासून तर व्हिडिओला सुरुवात करू. म्हणून केलेली आहे आजपासून व्हिडिओला सुरुवात. आता किचनचं काम झालं तर म्हटलं चला साफसफाई तर करायच पाहिजे. सगळ्या घरातनं ना धुळा झालेला होता पुट्टीचा, म्हणून सगळं सामान आहे ते बाहेर आणून ठेवत्या. मोठ्या ड्रॉवर मधलं ना सामान काढलंच नव्हतं मी. म्हटलं वर नेऊन आणि कुठे ठेवायचं, म्हणून ना तो पसारा तिथंच ठेवलेला होता सगळा. आता मोठ्या कपाटातलं सगळं सामान आहे ते बाहेर नेऊन ठेवलं. म्हटलं आता एकदा झाडू मारून घेऊ, म्हणून सगळे ड्रॉवर आहेत ते झाडू मारून घेतले. त्यानंतर भिंती सुद्धा झाडू मारल्या. म्हटलं कोपऱ्यामध्ये जाळ्या जुळ्या आता किचनच्या खालचे ड्रॉवर होते ना ते सुद्धा झाडू मारले. तर बघू शकता किती सारी रीती निघालेले आहेत. खूप सारी रीती धुळा निघाला. त्यानंतर एक लिक्विड तयार करत्या. 2 विनेगर, 2 चमचे विम लिक्विड आणि 2 चमचे बेकिंग सोडा. आता यामध्ये ना 1.5 लिटर पाणी घालायचं आहे आणि हे लिक्विड आहे ते हलवून घ्यायचं हाताने चांगलं, म्हणजे स्टाईल आपली भिंतीची खूप छान अशी निघते. चमक सुद्धा भारी अशी येते, म्हणून मी हे लिक्विड वापरते. आता आतमधली ना ड्रॉवर मधली लादी आहे ना ती घासून घेते अगोदर, म्हणजे ड्रॉवर संध्याकाळपर्यंत सुकून जातील आणि सामान लावायला. आता मोठ्या कपाटामधली सगळी स्टाईल आहे भिंतीची ती घासून घेतली. आता मला घासायचे ते मोठ्या कपाटाचे दरवाजे, तर दरवाजे सुद्धा त्याच लिक्विडने घासतात. तर दरवाजाला फक्त कात्या बदले करायचा, म्हणजे कात्या मोठ्या तारेचा वापरायचा नाही. नसा आपल्या कपाटाला ना स्क्रॅच येतील, म्हणून ना छोटा कात्या तारेचा वापरलेला आहे. जो मऊ असतो ना तो. एक आपल्याला काळजी घ्यायची आहे, आपण ज्या वेळेला कपाटाचे दरवाजे घासतो धुतो त्यावेळेला मॉपने पाणी काढून घ्यायचं, म्हणजे आपलं प्लाऊड आहे ते जरी वॉटरप्रूफ असलं तरी खराब होत नाही. आता मला लाईटीचे बोर्ड घासायचे होते, पण त्याला सुका कपडा घेतलेला आहे आणि टूथब्रश खराब झालेला आहे. तो घेऊन ना मस्त छान असा लाईटचा बोर्ड घासून घेतला. तर बघू शकता मस्त असा लाईटचा बोर्ड निघाला. आता म्हटलं किचनच्या खाली ड्रॉवर आहेत ते सुद्धा साफ करून घेऊ. आता किचनचे ड्रॉवर आहेत ते पाटावरतीच बसून घासत्या, म्हणजे काय होतं किचनचे ड्रॉवर आहेत ते खूप खराब झालेले असतात आणि जोर लागतो पाटावरती बसल्यानंतर, म्हणून मी पाट बसाय घेतलेला आहे. किचनचे दरवाजे सुद्धा खूप खराब झालेले होते, कारण इथं ना आपला सारखा हात लागतो मसाला घेण्यासाठी. चटणी मीठ यामध्येच असते, त्यामुळे चला म्हटलं आता छान असे घासून घेऊ, दरवाजे धुवून घेऊ. आणि मॉपने पाणी पण काढून घेतलं. चला छान असा दरवाजा झालेला आहे. मॉपनं पाणी पण काढलं आणि खालची पण लादी घासून घेतली. मला आता घासायचं होतं बाथरूमची पण स्टाईल खूप खराब झालेली होती, धुळा पसलेला होता, म्हणून ती सुद्धा आता घासून घेते, धुवून घेते. तर तुम्हाला दाखवते साफसफाई झालेली. छान वाटत होतं, मस्त वाटत. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार ना परवा आहे, त्यामुळे म्हटलं चला 2 दिवसात हॉलची आणि किचनची साफसफाई झालीच पाहिजे, म्हणून ना मी बाथरूम सुद्धा आजच करून घेते, म्हणजे 2 दिवसामध्ये माझी खालची साफसफाई होऊन जाईल. चला व्हिडिओ पण मी इथंच संपवते. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना बाय.